संत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी. काय म्हणतात महाराज? प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निरूपण रूपी सेवा करता आलेला अभंग विश्वभूषण संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा आपल्या सगळ्यांच्या पाठाचा, परिचयाचा, अभ्यासाचा, चिंतनाचा असा नित्य संतपर प्रकरणामध्ये गायला जाणारा हा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांचा अवतरित होणं कशा करता असतं याचा विचार या अभंगामध्ये आमच्या समोर ठेवतात. तसा या अभंगामध्ये थोडासा पादभेद आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी आणि उद्धराया जन जडजीवन. ज्याचा जसा पाठ आहे तसं त्यानं घ्यावं, तशी काही अडचण नाही. परंपरेचा पाठ आहे. उद्धराया जन महादोषी. संत महात्मे कशा करता अवतरित होतात याचं विशेष कारण या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आताची ही असणारी जी प्रस्तुत सेवा आहे ती आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे, सहवासाचे या गावातील ज्येष्ठ व्यक्ती श्री हरिभक्तपरायण रायाप्पा खोत यांची आज ही प्रथम पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्तानं असणारा हा उत्सव आहे. पहिलीच पुण्यतिथी आहे म्हणजे धर्मशास्त्राने त्याला वर्ष श्राद्ध असंही नाव दिलेलं आहे. पुण्यतिथी, वर्ष श्राद्ध याच्यामध्ये थोडासा अर्थानार्थ थोडासा बदल पडतो. ज्या तिथीला त्यांचं स्मरण केल्यानंतर आम्हाला पुण्य मिळतं ती पुण्यतिथी, किंवा असंही करता येतं ज्या तिथीला त्यांच्यासाठी कार्य केल्यानंतर आमचं पुण्य त्यांना जातं ती पुण्यतिथी. असे दोन प्रकारचे उत्सव आम्हाला करावे लागतात. महात्मा म्हणून जन्माला आलेला आहे त्याची एक पुण्यतिथी करावी लागते आणि महात्म्याचा कधीच म सुद्धा कळू दिलेलं नाही त्याची एक पुण्यतिथी करावी लागते. म्हणजे सात्विक माणसाची पुण्यतिथी घालावी लागते आणि नास्तिक माणसाची सुद्धा धर्मशास्त्राने सांगितले म्हणून पुण्यतिथी घालावी लागते. अडचण एक आहे, बऱ्याच जणांचं असं मत असतं माळकरी मेलेला असला तर मी त्याच्या कीर्तनाला जाईल नाहीतर जाणार नाही. ते आपल्या आपल्या परीनं साधना करत असताना योग्य की अयोग्य हे ज्याचं त्याने ठरवावं. नाहीतर संत महात्म्याने संपूर्ण संप्रदाय जीवाच्या जगाच्याच कल्याणाकरता ठेवलेला आहे. मग ते तर दारू पिऊन मेलेला असू दे नाहीतर खिचडी खाऊन मेलेला असू दे, दोघांच्या सुद्धा उद्धाराचा विचार जिथं केला जातो त्याला म्हणायचं संप्रदाय. म्हणून व्यक्तिविशेषाचा विचार न करता प्राप्त झालेली सेवा केवळ पूर्व पुण्याई या हेतून करत जावं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. फरक फक्त एवढाच आहे, पुण्यात्मा गेलेला असेल आणि त्याची जर पुण्यतिथी आम्ही करत असू ना तर त्या दिवशी त्या महात्म्याच्या करता केलेल्या काही विशेष कार्यामुळं त्यांचं पुण्य आम्हाला मिळत असतं. कारण महात्मा पाप आणि पुण्याच्या पलीकडे जात असतो. महात्म्याकडून हे चुकून पाप घडतं, हे पाप त्याला लागत नाही. कुणाला लागतं? त्यांची जे निंदा करतील ना त्यांच्याकडे ते पाप येतं. आणि महात्म्याच्या हातून सुद्धा पुण्य घडलेलं असतं पण ते पुण्य त्यांना लागत नाही. बरं का? अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा नाही मृग जळा विजो येत, ह्याचा जर भाव आम्ही सगळ्यांनी पाहिला तर पाप पुण्य अंगी नातळ येत्या. त्यांच्याजवळ पाप पुण्य राहत नाही. पाप पुण्याच्या पलीकडची अवस्था प्राप्त झालेली असते त्यांना महात्मा म्हणायचं. मग त्यांच्या हातून घडलेलं पुण्य कुणाकडे जातं तर परमार्थिक इच्छा करून त्यांच्या आश्रयामध्ये गेलेला जो जीव आहे त्या जीवाला त्यांच्या माध्यमातून झालेलं पुण्य त्यांना लागतं. आता त्यांना गरजच नाही तर मग देवाने कुणाला तरी दिलं पाहिजे ना, मग ते अनायासे आपल्याला मिळतात. म्हणून पुण्यात्म्या करता केलेलं स्मरण आम्हाला पुण्य देणारं असतं. म्हणजे आज आम्ही पुण्य घ्यायचं
आणि गंमत अशी आहे, जो पुण्यात्मा नाही पण त्याच्याकरता भजन करावं लागतंय ना, त्या दिवशी मग बुवाला त्याचं द्यावं लागतं. हा देण्या घेण्याचा व्यवहार आहे. द्यावं लागतं म्हणून मी पुण्यतिथी आहे, आणि घ्यावं लागतं म्हणून सुद्धा पुण्यतिथी आहे. खोरं दोन प्रकारचं असतं. एक खोरं आपल्याकडे ओढायचं आणि एक खोरं पुढं टाकायचं. बहुतेक करून हे पुढं फेकायचं जे खोरं का नाही, ते खोरं रेल्वेमध्ये असायचं कोळसा टाकायसाठी. असा तसा गेलेला जर माणूसच असेल आणि त्याच्यासाठी जर भजन करावं लागलं ना, 1 तास करावं लागू द्या, नाहीतर दिवसभर करायला लागू द्या. फक्त आपण एवढंच ठरवायचं, आज फक्त पुढं टाकायचंय, त्याचं काय पेटायचंय तेवढं भेटून. या निमित्तानं, या सेवेच्या निमित्तानं काय झालं, सेवा हे निमित्त आहे, पण या सेवेच्या निमित्तानं काय झालं, माझं माहेर मला भेटलं. आजी बरवे झाले, आजी बरवे झाले, आजी बरवे झाले, आजी बरवे झाले, मागे 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 महाराजांचं सांगणं आहे, निमित्त आता केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, सांगणारा सुद्धा ना ऐकणारा सुद्धा. माझं माझं याच्यामध्ये अडकला की व्यर्थ गेला, हा दोष सगळ्यालाच लागतो. पण निमित्तानंच काही गोष्टी चांगल्या आणि काही गोष्टी वाईट घडतात. तसं चांगलं झालं आज या महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं माझं माहेर आज मला भेटलं. काय नियम आहे का, आपल्या अभंगाचा विषय नाही हा, पण सांगून जातो नियम आहे. अलीकडच्या गल्लीमध्ये माहेर असावं आणि पलीकडच्या गल्लीमध्ये सासर असावं. नियम आहे शास्त्राचा, मुलीनं मूळ आल्याशिवाय माहेरात जायचं नाही. कदाचित आता पूर्वी असं होतं असं म्हणायला पाहिजे. मूळ आल्याशिवाय माहेराला जायचं नाही. नीट लक्ष द्या. अलीकडल्या गल्लीमध्ये सासरवाडी आणि पलीकडल्या गल्लीमध्ये माहेर, एवढं जरी जवळ असला, एवढं काय, एकच भिंत मध्ये अलीकडचा दरवाजा सासरचा, पलीकडचा दरवाजा माहेरचा, तरी सुद्धा मुलीनं बोलवल्याशिवाय माहेरात जायचं नाही. आणि तेवढ्यावर वेगळं, तिथून बोलवलंय म्हणून माहेरात जायचं नाही, नवऱ्याने जा म्हटल्याशिवाय जायचं नाही. नाहीतर काय होतं, एकच होतं, शंकराच्या पार्वतीचं जसं होतं तसं आमचं होतं. सगळीच विमानं यायची म्हणायचे, दक्ष राजाने मोठा यज्ञ मांडलाय, तुम्हाला आमंत्रण नाही, काय आलं, दिलंच नव्हतं. ते म्हणायचे, माझ्या बापाच्या घरात एवढा मोठा उत्सव, तुम्ही यायचे नाही, अख्खं जग गोळा झालं, तुम्ही नाही म्हणता, मला जायचंय. म्हणले आपल्याला आमंत्रण नाही. म्हणले लेकीनं आमंत्रणाचा काय विचार करू नये, मी जाते. गेल्या पार्वती साहेब, नको म्हणलं, शंकर नको म्हणत होतं तरी सुद्धा गेल्या. आणि गेल्यावर यज्ञ कुंडामध्ये उडी मारावी लागली. म्हणून आस धरावी, माहेरचा कधी मला निरोप येईल म्हणून, माहेरचा कधी निरोप येईल म्हणून आस धरावी. आणि निरोप आल्यावर नवरा कधी जा म्हणेन याची इच्छा करत राहावं. पण मनाने पिशवी उचलून जाऊन, मनाने पिशवी उचलून गेलं की मग जळालच म्हणायचं. तसं माहेरचा निरोप बी आला, मूळ आलं,
आणि नवऱ्याची काय अडवायची ताकदच नाही. संसार तो कोण लेखे आमचा नवरा संसार आहे. संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन अशा काळ ब्रह्मानंदेश्वरे आवडी उरे संतरी सेवे लागी सेवक आलो मजा असो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अवीर करजोडी तो कधी काळी आपण असावी जवळी घ्यावी घ्यावी माझी भाक रिका मागणी आणि तुझ्या दारीचा कुतरा नको मुकलो दातारा धरणे घेतले दारात नको घालून उठू हात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जनमहादोषी. आपल्या सगळ्यांच्या अतिशय परिपाठातला असा असणारा हा अभंग आहे. बऱ्याच वेळी याच्यावरती तुम्ही चिंतन ऐकलेली आहेत आणि तुम्ही कीर्तने केलेली आहेत. आणि थोडक्यात मध्ये आपला हा सेवा समर्पित करायची. जास्त वेळ काय लावायचं नाही. 1-1:30 वाजेपर्यंत आपलं अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी संत का अवताराला येतात याचं वर्णन केलेलं आहे. महात्म्याच्या अवताराला येण्याचं कार्य. बरं का, 3 प्रकारात विचार करूया. जीव, देव आणि संत. या जीवामध्येच आम्हाला सुद्धा मनुष्याला तिथं आम्ही ठेवायचं. आमचं येणं ही विशिष्ट कारणाकरता आहे. कारणाशिवाय आम्हाला जन्म प्राप्त झालेला नाही. आणि संत महात्मे सुद्धा कारण घेऊनच आलेले आहेत. आणि भगवंत सुद्धा कारणाशिवाय अवताराला येत नाही. पण तिघांच्या मध्ये खूप मोठी तफावत आहे. आम्ही सगळे जरी येत असलो तरी आमच्या येण्यामध्ये जाण्यामध्ये खूप मोठी आणि अंतराची अशी असणारी जागा. काय ती म्हणण्यात एक शब्द होता, जमीन आसमान अंतर. एवढं म्हणजे जमिनीपासून ते आकाशापर्यंतचा एवढा भाव आहे. ही समांतर रेषा आहे. तिघाचाही कार्यकारण भाव येतानाचा आणि जातानाचा एकत्र ठेवता येत नाही. मग शास्त्राने त्याला प्रारब्ध असं नाव ठेवून दिलं. एकाच प्रारब्ध आहे ते स्वेच्छा, एकाच प्रारब्ध आहे अनिच्छा आणि एकाच प्रारब्ध आहे परेच्छा. सोपं आहे. ते फक्त शब्द अवघड असल्यामुळे आपल्याला जड वाटतं. जड वाटायसारखं काय नाही. आणि जड सांगायला बोवायला येतच नाही. काय करायचं, घोडं जास्त खोल पाण्यात गेलं ना, कानात पाणी गेलं की घोडं मरत. खरं का खोटं, उद्या घाला गंगेत मग मला सांग. डोबार कुमारी स्वेच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छेनं, परेच्छा म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनं आणि अनिच्छा म्हणजे इच्छा नसताना. स्वतःच्या इच्छेनं यायचं आणि स्वतःच्या इच्छेनं जायचं त्याला म्हणायचं स्वेच्छा. ह्याच्यापेक्षा सोपं. येताना जे आम्ही आलोय म्हणून सांगतात आणि जाताना आम्ही चाललोय म्हणून सांगतात त्यांना म्हणायचं त्यांची स्वतःची इच्छा. येताना ज्याला आणावं लागतं, आणावं लागतं त्याला म्हणायचं दुसऱ्याची इच्छा. दुसऱ्याच्या इच्छेनं परेच्छा.
आणावं लागतं. आणि एक आहे, इच्छा नसताना येतं आणि इच्छा नाही तरी सुद्धा जातं, त्याला म्हणायचं परीक्षा आहे. हे येताना नको वाटतं यायला आणि आल्यावर पुन्हा जाताना बी नको वाटतं, त्याला म्हणायचं आम्ही जीव. संत आहेत, येतो म्हणून येतात आणि जातो म्हणून जातात. आलो म्हणून सांगतात, आम्हाला देवानी पाठवले असं म्हणून सांगतात. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. आम्ही वैकुंठ आलो असं म्हणून सांगतात. आलो येताना आलो म्हणले, जाताना काय सांगितलं? जाताना जातो म्हणते का? आम्ही जातो सकळा सांगावी विनंती माझी. त्याला म्हणायचं स्वेच्छा, म्हणजे स्वतःच्या इच्छेचं प्रारब्ध, स्वतःची. त्याला प्रारब्ध नाहीत, पण हे ओळखीसाठी ठेवलेलं नाव. संतांना संचित क्रियामान भोग भक्ता नाही नाही जाण, हे त्यांना नसतं, पण ओळख करायसाठी शास्त्रानं दिले स्वेच्छा. आम्ही जातो म्हणतात. बास, मरताना ज्याच्या मुखामध्ये बास येतंय का नाही त्याला म्हणायचं संत. आता बस ते लय शरीर थकलंय, आता खाणं बी होईना, पिणं बी होईना, बाहेर जाणं बी होईना, आणि कोणी सांभाळेना बी, अशा अवस्थेला रोगानं जर्जर झालेला आहे. मग तो म्हणतोय का नाही महाराज बास की आता आम्हाला न्याय सांगा, त्याला नाही म्हणायचं बास आता आमचा राम राम घ्यावा. आम्ही गेलो देवा शरणांगत, शरणांगत जाता दिव्य झाली काया, गेल्या ना सुनिया पाप योनी. बास बास म्हणत बाई, बास. काय अभंग आहे तुकाराम महाराजांचे. शेवटची विनवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा, तुम्हाशी पुढे फार बोलू काही, अवघे पायी विदित. तुका म्हणे पडिलो पाया करा छाया, कृपेची. शेवट सांगतात तुकाराम महाराज. हे शेवटी आम्ही जातोय असं जे म्हणतात का नाही त्यांना म्हणायचं स्वच्छ प्रारब्ध. बहुतेक हे आपण कधीतरी कीर्तनात सांगितलं असावं, पण महादेव महाराजांनी सांगितलं होतं की एक 7-8 दिवस अण्णा असे म्हणले होते. पिंपळाच्या झाडाकडे असं बघितलं आणि म्हणले
दत्तगुरु राय तर आतापासूनच येऊन बसले असं म्हणले. किती दिवस आधी? 7-8 दिवस आधी दत्तगुरु राय तर आतापासूनच येऊन बसलेत. म्हणजे पिंपळाच्या झाडावर मी न्यायला आलोय आता. म्हणजे हे सांगितलं होतं की मी 7-8 दिवसानं हे आश्रयित असलेल्या जीवाला मायेचं पांघरून येणं महात्मा मेल्याशिवाय कळत नाही. ही महात्मा आहे. काही कराय बघा, थोडस राग यासारखे पुन्हा बुवाला नाही बोललेलं तरी चालत, पण आम्ही मरायच्या आधी माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. मेल्यावर पुन्हा समाधी काय, मंदिर काय, त्यांच्यासाठी पुन्हा मठ काय, त्यांचं ट्रस्ट चालवायचे काय, हे सगळं शून्यम शून्यम. ह्याला काय अर्थ नाही पुन्हा. का हयातीत असल्यानंतर त्यांचा झालेला एक अपराध सुद्धा कोटी कल्प नरकातच ठेवतो, आणि हयातीत असताना क्षणभर झालेली संगती सुद्धा अनंत कल्प वैकुंठातच वास देते. हे त्यांचा म्हणणं. त्यांच्यापर्यंत गेल्याशिवाय कळत नाही. तुका म्हणे अंगी निमेषार्ध संत संगती, निमिषार्ध संत संगती, वास वैकुंठी कल्पांती, मोक्ष पदे येते ते विश्रांती बापुडी. तुकाराम महाराज म्हणतात हीच दे. तुका म्हणे हेची देई मी तो पणा खंड नाही, बोलील होतो नाही अभेदाची आवडी. संत संग देई, 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 संत संग देई. आठ प्रवाही घालूत, आठ प्रवाही घालूत, आठ प्रवाही घालूत. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, येताना येतो म्हणून सांगतात आणि जाताना जातो म्हणून सांगतात. स्वेच्छा प्रारंभ आपल्या वाड्यामध्ये पंढरपूर श्रीगुरु बाप्पांच्या वडिलांच्याकडून माळ घातलेली वारकरी म्हणजे भानुदास दादा. आणि खूप वय झालेलं. आता जसं तरुणपणे आपल्या नाथ मालकांचं तशा अवस्थेचे बाप्पा किंवा त्याच्यापेक्षा पुढची अवस्था. आणि मग ते वाड्यामध्ये चुन्याचा गाणा होता, तो गाणा चालवायला बाप्पा गेले की ते आवर्जून म्हातारा जिन्यावरून खाली उतरायचं दर्शनाला. मग ते वर्ण खाली म्हाताऱ्या माणसाने त्याने हात धरत बसत उठत खाली वस्तूवर मग दर्शन घेऊन. एक दिवशी सहज बाप्पा म्हणले, आता कवर जगाला ताप द्यायचा, तुला धरून आणाले एक माणूस, वर न्यायला धरून एक माणूस, सगळं तुझं दुसऱ्याने करायचं, वारकऱ्याने एवढा दुसऱ्याला ताप देऊ नये. म्हणले ह्याचीच वाट बघत होतो, मला कधी आज्ञा येईल जा. आजोबा फक्त एवढंच म्हणले, गुरु माऊलीची जा म्हणून मला कधी आज्ञा येते नाही, ह्याचीच वाट बघतोय. म्हणले जाऊ का? म्हणले जावा. हे बाप्पा सहज म्हणले जावा. जातो म्हणले, भिंतीला पाठ टेकून बसले गेले. त्याला म्हणायचं महात्मा स्वेच्छा प्रारब्धी. स्वतः एकनाथ पंजाबी काळामध्ये असा एक वारकरी होऊन गेला. आता आलीच अनुभव तर वारले, सगळा जमाव गोळा झाला. पुन्हा मग आता आंघोळ घातली पाहिजे. आंघोळीला बाहेर काढलं
आणि मग घरातल्या कोणीतरी माणसाने तांब्या बुडवलं बादलीमध्ये, डोक्यावर पाणी ओतलं की त्यांनी सुंदर ते ध्यान ठेवलं. म्हणजे नित्यनेमाची सवय लागली होती अशी की डोक्यावर पाण्याचा तांब्या वाचला की हरिपाठाला सुरुवात करायची. असं एकदा नाही, पुन्हा हरिपाठ झालं आणि पुन्हा दिवस ठेवला. एकदा नाही 3 वेळा असं झालं. म्हणले आता बिगर आंघोळी चढली. संत श्री गुरु रानू मालकांनी एकदा सांगितलं, म्हणले लिंबाच्या झाडाखाली वारकरी कोण ओळखीचे, मला नाव नाही आता सांगता येणार, ज्ञानेश्वरी वाचत. आणि आम्ही खेळायचं वय आमचं, आम्ही खेळायला निघालो की ते म्हणले, बाळांनो अरे ज्ञानेश्वरी वाचा, असा वेळ आयुष्याचा वाया घालू नका. ते म्हणले बर बर, तुमचं कुठपर्यंत आलंय? ते म्हणले आता माझा शेवट आलाय. शेवट आलाय. हे खेळून परत आले तर ज्ञानेश्वरीवर असं डोकं ठेवलं होतं. मालक म्हणले आम्हाला वाटलं आजोबा झोपले काय की, म्हणून आम्ही उठवलं तर झोपले नव्हते. माझा शेवट आलाय म्हणले ना, शेवटच्या ओवीला ज्ञानेश्वर डोकं ठेवलं होतं आणि तिथंच देह ठेवलं. स्वेच्छा, स्वतःच्या इच्छेनं यायचं आणि स्वतःच्या इच्छेनं जायचं, त्याला म्हणायचं स्वेच्छा प्रारब्ध. स्वेच्छा प्रारब्ध हे महात्म्यांचं असतं. स्वतः यायचं आणि स्वतः निघून जायचं. देवाचं हे परेच्छा प्रारब्ध असतं, त्याला बोलवल्याशिवाय येत नाही. आणि बोलवायला माझ्या आणि तुम्ही दोघांनी मिळून बोलून चालत नाही, त्याला प्रल्हादासारखा लागतो. अनन्य शरणांगत कसा लागतो, त्याला द्रौपदी सारखा लागतो. ये म्हणलं की यावं, नुसतं यावं नाही, त्याला गजेंद्रासारखे हाक मारावे लागते. होईल जो कोणी ब्रह्मांड चालक आपणची हाक देईल. 1000 वर्ष युद्ध चाललं होतं गजेंद्र आणि नकराचं. महाराज हे पाय सोडायला तयार नाही आणि ह्याला काय आता काढायला पाठीमागं कोणीच राहिलं नाही. गजेंद्राचा खूप मोठा परिवार होता. सुंदर कथा आहे. प्रत्येक जण एकामेकाला धरून ओढायचा बाहेर, पण गजेंद्र काय बाहेर येईना. आणि लांबचे पाहुणे म्हणले आता त्यांच्या घरची बघून घेतील, आपला संसार सोडून ह्यांच्या नादी कवर लागायचं. बहुतेक करून वारीला येणारा वर्ग कमी कमी का होतो त्याचं कारण हेच असतं. हे ह्यांचं दरवर्षी चालते. इकडे घरचं बघायचं का ह्यांच्या मागं पळायचं असं. हे लांबची गेली, परकुंद भावकीतली नातू सुनांनी मुलं घेऊन गेले. बायका आता कसं जरी झालं तरी आता हे मरणारच आहे. तर तुकाराम महाराजांनी नाटाच्या अभंगामध्ये या गोष्टीचा आमच्या संबंधित खूप सुंदर वर्णन केले. बापुडी होतील शेवटी, आयुष्या सवय झाली, आयुष्या सवय झाली या तुटी तुटी, पुढं मागे भोगिले, मागे भोगिले पुढे ते किती झाली बोबडी उत्तम. म्हणजे आणखी एक प्रमाण होईल भेटी, होईल भेटी जन्मासी, असं होईल भेटी जन्मासवे. आणखी एक प्रमाण मज चालता प्रयाण काळी, आसतान दिसती जवळी, मृत्यू के मृत्यू का कवळी, एकले मेरी संचिताचे, म्हणून आपुली आपण करा सोडवण. एवढं जन्मभर सांगून मी नाही कळालं ना. तुकाराम महाराज म्हणतात कळो येईल अंतकाळी, प्राण पयानाची वेळी, पुढं वाईट शब्द वापरला, राहते निराळी कांडा पोरे सकळ. हे तुकाराम महाराजांनी म्हणलंय म्हणून आम्हाला म्हणायला बरे. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तीर्थे कोणी सोडविना एका सद्गुरु आजोनी. आता ते पुढचा धर्म आपला आपण जागवायचा नाही. कसं इथलं पुढं कसं ते म्हणले, येरा नाम विधी पालना पुरते देवाची ती भूते म्हणून या. बायकोला बायकोचा आधार, नवऱ्याला नवऱ्याचा आधार, पोराला पोराचा आधार, पुरीला पुरीचा आधार, जावयाला जावयाचा आधार, मित्राला मित्राचा आधार, गावाला गावाचा आधार, जगाला जगाचा आधार. का? देवाची ती भूते म्हणून या. पण तेवढ्या सगळ्यातनं
कमळ चिखलातनं पाण्यातनं आपल्यात येऊ देत नाही तसा संसार करावा. आसोनी संसारी संसारी असावे आसोनी नसावे. सत्यवादी करिता संसार सकळ. महाराज चुकली यंदा ज्वारीमध्ये का घर बांधाय काढलं होतं. घर बांधाय काढलं होतं. मेलं ना त्याच घरात तासभर कोण ठेवीत नाही. 10x10 बाथरूम आंघोळीचं. 10x10 पंढरपुरात 10x10 झाले तर आमचं आयुष्य आनंदात. हे 10x10 आणि सगळं बटनावर. बटन बी नाही. असं हात पुढे केला की वारं येते, हात पुढे केला की पाणी येते. काय म्हणायचं त्याला? सेन्सर. सगळं सेन्सर. पाय समोर ठेवला की आपोआप दरवाजा उघडतो. आपोआप दरवाजा बंद. आवाज दिला तर दरवाजा उघडते. एवढं सगळं सुशोभित. पण तसलं जरी आपल्या कष्टानं तसलं बाथरूम केलं आंघोळीचं. आत आंघोळ घालतंय का कोण? आत आंघोळ नाही. बरं घातली का कुणाला आजवर? आत आंघोळ नाही, बाहेर अंगणातच करायला पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, जन्माला आलो त्यावेळेस आंघोळ हातानं केली नाही, मेल्यावर सुद्धा आपल्या हातानं करणार नाही. त्यापेक्षा काय करायचं? आपल्या आपल्या तीर्थात, अनुताप तीर्थात रोज आंघोळ करायचे. अनुताप तीर्थी नहाला बरं का. निष्काम व्हावं, अनुताप तीर्थात नहावं आणि मग ईश्वराच्या सानिध्यामध्ये जावं. बरीच तीर्थ सांगितले जे पाण्याच्या वेगळी आहेत. मग तीर्थात काय? तीर्थे धोंडा पाणी देवरोकडा सज्जनी. सज्जनाच्या संगतीमध्ये गंगेत बुडायला पाहिजे. सज्जनाच्या संगतीत त्रास नाही. बऱ्याच गोष्टीचा ओहापोह या सगळ्या गोष्टींचा यथार्थ केलेला आहे. मला सांगण्याचं एवढंच आहे, कोणी न पवती निर्वाणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचुनिया. नुसतं पाठ असून काय खरं नाही रे बुवा. सांगायला येऊन तर अजिबात उपयोग नाही. सांगायला येऊन अजिबात उपयोग नाही. पाठ केलं सांगायला आलं सगळं शून्यम शून्य. का पाठ केलं ना ते जीवनात उतरलं पाहिजे. आणि जीवनात उतरून अनुभवाला आलेलं मग तुम्हाला सांगितलं पाहिजे. महाराज सांगतात, आमच्या जे अनुभवाला आलं ते आम्ही जगाला सांगतो. नका दंतकथा येत सांगू कोणी. कोरडे ते मानी बोल कोणा. बरं का. अनुभव येते पाहिजे जे साचार न चलते चार. आम्हा पुढे महाराज तुमचं कसं? अनुभवे आले अंगा. आपला मूळ मुद्दा असाच झालेला आहे. अनिच्छा प्रारब्ध. दुसऱ्याच्या इच्छेनं ते देवाला यावं लागतं. कसं? म्हणून असं दृष्टांतात असं घेतलं, एकतर सुदामासारखं पाहिजे, एकतर गजेंद्रासारखं पाहिजे हाक मारायला. तेवढं एकविध भाव झाला पाहिजे, दृढ भाव झाला पाहिजे हाक मारायला. आणि मग तशी हाक मारली तर हाके सरशी ओढीन घालून या स्तंभ. प्रल्हादाने हाक मारली. आस्ती म्हणले सगळीकडे माझा देव नाही, अशी जागा नाही. मग खांबावरील हात मारली दुर्जने. संबी नारायण प्रगटला. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडीवरी भक्त सुखे निवाला. शुष्क काष्टी गुरुगुरी लाज हरी न धरता. दगडातनं बाहेर निघाला. कधी आयोनी संभव उदरातून, कधी आयोनी संभव, कधी पाण्यावर दिसला, कधी कमळात दिसला. पण वाळलेल्या लाकडातनं बाहेर आला. हाक मारली तशी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते चा.
अंगावरचं शेवटचा पदर असतं वस्त्र आता निघणारच अनुभूती झाली तशी. द्रौपदी आई साहेबांनी पायामध्ये साडी दाबून धरली होती, दोन्ही हाताने धरली होती आणि दातामध्ये सुद्धा पदर धरला होता. शिवडावडी चाललेली. हा जो भाग आहे तो आपल्या फळावर जास्त विस्तारानं सांगायचा नाही बरं का. त्याचं कारण वेगळं तुम्हाला माहिती आहे. पण हेसका दिल्याबरोबर दातातलं निघालं, पायातला सुद्धा पदर निघाला आणि हातातला सुद्धा निघणारच आहे. पुढं असलेला हत्तीचं बळ असलेलं आहे. मी पाकोळी. पाकोळी म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला? फुलपाखरू. माझं अवसान किती. आणि आता या संकटात मला एकच सोडू शकतो. तुका म्हणे तुला एका म्हणून एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती. म्हणजे आमचं थोडी गडबड होती. सोमवार असला की महादेव, मंगळवार असला की आई जगदंबा. आमची तीच बघितले बदलली की देव आणि देवाची उपासना बदलली असते. चतुर्थीला गणपती बाप्पा, आमुषाला घराच्याच बाहेर निघायचं. म्हणजे काय सगळे जागृत येते. एखादं मानव येऊन बसलं तर काय करायचं. तर तसं काय नाही. ज्ञानोबरायांनी त्याला काय म्हणले, आयशी अखंड भजन करी उगा नुहे क्षणभरी उभे गावद्वारी आहे व जैशी. त्याला विभेचारिणीचा असा भाव सांगितला की विभेचारी. मग आता इतर देवांना धरायचं नाही का? तसं अजिबात नाही, अजिबात नाही. आम्ही धरलेला जो उपासनेचा जो देव आहे त्याच्यावर दृढ भाव एकच ठेवायचा. महादेव ठेवा, देवी ठेवा, देव ठेवा, काय पाहिजे ते ठेवा. आणि याच एका ईश्वराच्या सामर्थ्याने हे सगळं जगत निर्माण झालेलं आहे. याच्याच ह्या दिव्य विभूती आहेत म्हणून इतर देवाला सुद्धा मान द्यायचा नाही असं नाही. बघा तुम्ही, एवढा एकविध भाव निर्माण झाला होता सद्गुरू अण्णांचा. रस्त्याने निघाले, माणूस दिसला तरी हात जोडा. कोणी जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित. बांधावरच ज्याला रक्ती मंडी पाहिजे बोलू नाही कीर्तनात, पण तसला जरी देव दिसला तरी अण्णा त्याला बघून असं नमस्कार रामकृष्णाने गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. त्याला सुद्धा देवाची ती बुद्धी ईश्वराने निर्माण केली. म्हणजे लग्न होऊन घरात आलेली मुलगी कोणासाठी आलेली असते? नवऱ्यासाठी. मग आता सासू आहे तिला काय करायचं? सासऱ्याला काय करायचं? सांभाळायचं. बरं असं झालेलं आहे, सासऱ्याने 3 बायका केल्यात, मग काय करायचं? तसंच करायचं. यजवायच्या बी पाया पडायला जायचं. हे तर 3 असतील, 10 असतील, 11 असतील, 9 असतील, त्या सगळ्या आपल्याच आहेत. पण एक धरायचा, एक पतिव्रते जैसा प्रकार प्रमाणा मा नारायण. आणि मग त्याला हाक मारल्यानंतर संकटाच्या काळी तो उतरतो, तो प्रगट होतो. मोहे धाव गाली पाना नाम घेता बंढरी राणा. हाक मारली की मग अनिच्छा आमच्या इच्छेने येतो. मग नुसता येत नाही, माग पुढत राहतो. मागे पुढे उभा राही सांभाळी, मागे पुढे उभा राही, मागे पुढे उभा राही सांभाळी, मागे पुढे उभा राही सांभाळी, मागे पुढे उभा राही सांभाळी, मागे पुढे उभा राही, मागे पुढे उभा राही सांभाळी, मागे पुढे उभा राही सांभाळी. आलिया निवाराया, आलिया निवाराया, आलिया निवाराया, आलिया निवाराया, आलिया निवाराया, आलिया निवाराया, आलिया निवाराया,
मागे ते उभा राहील 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 मागे ते उभा एकसारखं प्रमाण असलं आणि सारखं म्हणण्यात नसलं की मग अशी बुवाची गडबड होती आणि बुवाची सारखं गडबड झाली पाहिजे म्हणजे असं देव उभा मागे पुढे काहीच साकडे पडून दे पडिये देह भाव पूर्वी वासना तिथे आपण अपाशी द्यावे मागे पुढे उभा आल्यावर जात नाही मग पुढे द्रौपदी आईसाहेबांनी जाणलं आता त्याच्याशिवाय हे रक्षण करत नाही म्हणून हातातलाही पदर सोडला आणि दोन्ही हात वर कोठे गुंतलाशी एवढंच म्हणताय वेळ का सखया लाविलाशी दिनानाथ ब्रीद सांभाळी आपुले कुठे आहेस तू असं म्हणलं की मग ते द्वारकेतनं पळायला त्वरा केले गरुडा टाकीले मागे म्हणजे गरुडा बसून येणार ना देव गरुडा बसून येणार तर ते गरुडाचा वेग सुद्धा कमी गरुडाला मागे टाकलं आणि त्याच्या पुढे आपण पळायला लागलो एवढा धावून येतो मोहे धाव घाली त्याची धाव काय मग कमी वेगाची नाही गरुड माग सगळ्यात वेगवान गरुड पण तो माग राहिला आणि आपण पुढे पळायला लागलो आणि देव विचार करतात पुढे जाऊन माझं काय काम आहे तेवढ्या वेळेत याला म्हणायचं चतुरातो शिरोमणी अख्खं कीर्तन झालं तरी आपण काय होता ध्यानात येत नाही त्याला म्हणायचं अनुभव ते मी तिथं जाऊन काय करणार आहे तिथं आता गरज कशाची या क्षणाला तिच्या अंगावरचं वस्त्र बाजूला जायच्या अगोदर तिथं वस्त्राची गरज आहे म्हणून आपणच वस्त्र रूपाचा आपल्यातून एक अवतार तयार केला आणि ते पुढे टाकलास पुढे ती दिव्य वस्त्राची घडी पळत होती माग देव आणि त्याच्या माग गरुड हे अंगावरच असं बाजूला जाणार एवढ्यात ते वस्त्र अंगावर द्रौपदीची लाज राखली ही लाज राखायला देवाला लाज वाटत नाही लाज धरीत भक्तांनी केलेल्या भावासारखा देव होतो त्याला म्हणायचं त्याचं प्रारब्ध परेच्छा दुसऱ्याच्या इच्छे किती साड्या निघाल्या द्रौपदीच्या अंगावर ओढून काढलेल्या साड्या म्हणजे 10,000 साड्या होत्या किती 10,000 साड्या इचलकरंजी 10-12 दुकानं टाकली असतील होलसेल एकावर एक फ्री 10 रुपयाला एक साडी 10,000 साड्या कारण काय होतं आपल्या विषयात नाहीतरी सांगून जातो कारण आग्रा पूजेचा मान कृष्ण भगवंताला दिला
आणि तिथं भर सभेमध्ये शिशुपालानं कृष्णाला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्याचे 100 अपराध पूर्ण झाले की भगवंतानं घाईनं सुदर्शन प्रगट केलं आणि शिशुपालाचा वध केला. ते सुदर्शन घाईनं जाता येता सुदर्शनानं थोडस बोट असं कापलं आणि रक्त यायला. म्हणजे देवा लागले तुमच्या बोटाला. म्हणजे सुभद्रेला जाऊन सांगा. सुभद्रा कोण आहे देवाची? नुसती बहीण म्हणायची नाही, सख्खी. कसली बहीण? सख्खी. आणि सख्या बहिणीचं काय? जो बरवा झाली धंदा तो बहीण म्हणे लागली. आता राज्य सगळं हीच आहे हस्तिनापूर. आणि लागली शोधायला. मग कुठं फाटलेली चिंदी आहे का बघा, जुनं वस्त्र आहे का बघा. द्रौपदीला का नुसतं देवाच्या बोटाला लागले आणि चिंदी बांधायला बघा. आपल्या अंगावर वस्त्र किती भारी आहे याचा विचार केला नाही. तर कमी शालू असा फाडला आणि मग तो भरदरी शालू बोटाला बांधला. शालूचा जरी काट असला जरीचा तरी ती काय? चिंदी. द्रौपदी करता ती चिंदी. रक्त वाहनं बंद व्हावं देवाचं याकरता वापरलेली चिंदी द्रौपदीच्या दृष्टीतनं. देवानं पाठीवर हात फिरूनच संकल्प केला, एक दिवस या प्रत्येक धाग्याचा मोबदला मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही. न घेता न देशी आपले ही कोणा. त्याला माहित आहे दुःशासन वस्त्र अंगावरून काढेल त्यावेळेस मला हिला वस्त्र पुरवायची. तशीच नाही पुरवणार, आधी हिच्याकडनं चिंदी का होईना घेणार. नाहीतर सुदर्शन ह्याच आहे, ह्याला कापायची काही गरज होती ना. असा वाद खेळायला लावणारा प्रश्न आहे बरं का. एवढी घाई कशी झाली होती त्याला मारायची? शिशुपाला थोडं दमाने मारायचं होतं, तूच मारणार होता ना. पण हे आधी पूर्व प्रक्रिया सगळी. आणि त्या चिंदीमध्ये 10,000 धागे होते. 10,000 अंदाज मानलेला आहे, शास्त्रात आलेलं वर्णन आहे. ही संख्या आहे 9,999 साऱ्या पुरवल्या. किती? म्हणजे 10,000ला किती कमी? एक कमी. तर देवाने शेवटी सर्वस्वीच्या उपकारातून उतराय व्हावं म्हणून आपला पितांबर सोडला. आणि मग ते दिव्य लखलखीत पितांबराचं तेज बघितलं की तिथं उपस्थित महात्म्याने सांगितलं, दुःशासन ह्याला हात घालू नको, आता ही चिंदी नाही. ही चिंदी नाही आता. मग हे त्याचे तोय, हा प्रत्यक्ष तोय. बोलवावं लागतो, येतो. त्याला म्हणायचं देव परेच्या दुसऱ्याच्या इच्छेनं येणारा. देवाचं प्रारब्ध दुसऱ्याच्या इच्छेने. मग भाव बळ्या कळे ये रविना कळे करतळी आवळे तैसा हरी. बरं का, असा भाव प्रगट करायचा की त्या भावाच्या बदल्यामध्ये देवच विकत घ्यायचा. तुका म्हणे विकले देवे, भावाच्या बळावर त्याला आकाराला यायला लावायचं. आणि याला रूपाबळी करुणी खळी हरिदाशी. त्यानं ये म्हणलं की यायचं, जा म्हणलं की जायचं. एवढा भावावर देव विकलेला असतो. बस म्हणलं की देवाने बसावं, उठ म्हणलं की उठावं. देवाला स्वतःचं प्रारब्ध नाही बरं का. येण्या जाण्यातलं प्रारब्ध देवाचं. परेच्छा आपल्या विषयानुसार बरं का. परेच्छा किती देव भावाच्या अंकित झालेला असतो. परेच्छा कसा झालेला असतो बघा. नामदेवराय पहिल्यांदा नैवेद्य दाखवायला गेले मंदिरामध्ये.
ताट ठेवलं, त्याच्यावरचं ताट बाजूला काढलं, तांब्या ठेवलं, म्हणजे देवा आज आमचं बाबा आलं नाही, मला पाठवलंय, जेव म्हणले. जेव. आता देव खात नाही हे आम्हाला पिढ्यान पिढ्या माहिती, म्हणून आम्ही नुसतं म्हणतो निवद दाखवा, निवद चारा असं म्हणत नाही. निवड अरे बापरे, निवद चारा म्हणल्यावर एखाद्याने चारताना खरंच खाल्ला तर अवघड आहे ना. बरे देव आपलं खात नाही ते, नाहीतर त्याला 1000 हात येतं आणि 1000 पाय. सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना खायला लागला 1000 हाताने तर गाव राहील का आपलं? खात नाही. बरे नुसतं दाखवा, पण दाखवा तरी. नैवेद्य देवाला नुसता दाखवायचा असतो, ते दाखवा तरी निदान. ते म्हणले दाखवलं असतं, पण वार बदललं की घरातलं बदलते. काय असं ताट पुढे ठेवलेले नामदेव आहे. अतिशय निरागस बाल्य अवस्था आहे. देव जेवतो का नाही नुसता दाखवायचा आणि माघार न्यायचा असं काय. देवाला नैवेद्य दारू समोर ताट ठेवलं, जेवा देवा. 1 नाही 2 नाही काहीच नाही. मग ती म्हणले बहुतेक देव आज आमच्या वडिलावर नाराज झाले. रोज ती येत असते तर आज मला पाठवले लेकराला, लेकराच्या हातनं देव कसं जेवण. पण आता अचानक लगेच बापाने येऊन जेवण घालावं अशी परिस्थिती नाही. मी ताट काय माघारी घेऊ जाऊ शकत नाही, बाबा घरी नाही. मग नैवेद्याचा नियम चुकल. मग म्हणले हे बघ, माझ्या समोर जर जीव वाटत नसलं तर मी बाहेर थांबतो. आणि बाहेर येऊन बसले गरुड बारावर. अर्धा तास झालं की मग म्हणले आता जेवला असेल. त्याला किती जेवायला वेळ लागतो का? जाऊन बघितलं तर ताट आहे तसंच. म्हणले क्षमा करावी भगवंता, तुम्ही आम्हाला वडिलाच्या ऐवजी मी आलो, पण ताट रिकामं लावू देऊ नये. जेवावं, जेवा. तुम्ही नाही जेवला ना तर मग मी तसा घराकडे जाणार नाही. तुम्हाला जेवावंच लागेल, जेवावंच लागल. तरी मी काहीच संकेत मूर्तीची हालचालच दिसणं म्हणल्यावर हे बघ म्हणले शेवटचा पर्याय. जेवत नाही तर असाच तुला न जेव घालता मी या मंदिराच्या बाहेर निघत नाही. मी जीव देईन. तू नाही जेवला तर मी जीव देईन. तशा आमच्या बी प्रतिज्ञा जन्माला आल्यापासून देईल झाले. आजच टिंबुर्णीच्या स्टँडवर आजच रडतच पोरगी एसटीतनं खाली उतरली होती. एक बारक काकाला. मग दुसऱ्या बायका त्याला काय झालं ग, काय झालं, काय म्हणजे त्याच्या संसारात मला तिळा एवढं सुख नाही. कोणाच्या सकाळ सकाळ बायकोची भांडणं झाली आणि हिच्या गळ्यात 10-15 तोळ सोनं होतं. आणि तिळा एवढं सुख नाही म्हणते, गळ्यात 10-15 तोळ सोनं. काय गरज आहे घालायची, देऊन टाकू मला. मग आणि मग ते मी आता निघूनच चालले. मी आता माझं लेकरू घेऊन कुठे बी जगल, माझी काही बी करीन, आमचं करीन. काय झालं काय माहिती. पुन्हा गडबडीनं फोन घेतला. म्हणले फोन लावा. एक फोन लावला. म्हणते हॅलो, हा मी बोलते. कुठे तू? स्टँडवर आहे. का फोन केला? मग काय नाही, ते चुलीवर दूध आहे तेवढं खाली उतरव. चालली घर सोडून. चुलीच्या दुधात काय करायचंय का? अशा प्रतिज्ञा हजारो झालेल्या आहेत. मी मरुस तर तुझं तोंड बघणार नाही. संध्याकाळी भाकर तिथंच खाया जाणार. महाराज नामदेवरायांनी ताट बाजूला सारलं आणि मुद्रा अशी केली. देवाच्या पायावर डोकं आपटायचे. असं डोकं आपटणार हृदयातला भाव देवानं जाणला. तैसा हृदयामध्ये मी कळत. मुंगीचे ही जाणे मनोरथ. काय खरं का खोटं त्याला आत कळतं. बुवानं कीर्तन खरं केलं का खोटं त्याला आत कळतं. बर का? वारी खरी केली का खोटी केली, उगाच बळतच केली का मन मोकळेपणाने केली, त्याला आत बसून कळतंय ना. वर जगाला किती बी फसवा, फसवत नाही.
जगाला कितीही फसवा, देव फसत नाही. कदाचित देव सुद्धा आमच्या भक्तीचं सोंग बघून फसन, पण सद्गुरू अण्णा कधी फसत नाही, दादा कधी फसत नाही, संत आम्हाला कधी फसत नाही. संत सरळ आला ना सोंगाड्या, त्याला म्हणतात बाबा ह्यानं देव भेटत नाही बरं का. नुसतं एवढंच म्हणते, आशानं देव भेटत नाही. कशानं ते मग आपल्याला कळून जातं, जगाच्या पुढे बोलत बी नाही. मग ते हसतील संत का सोंगे छंदे, काही देव जोडे आयशे, काही देव आशानं पावायचा, असं कळायसारखं पुन्हा. किती संतांनी अवतार घेऊन तुम्हाला त्याच्यापेक्षा सोपं, पण आम्ही सारखा अवघडातच गुंततोय. अनेक वेळ आम्हाला असं वाटतं की ऋषी मुनींच्या सारखे आम्ही तपश्चर्याच करायला गेलं पाहिजे. महाराजांनी सांगितलं का नाही, नका तेजू रांदा पुरी, बांधा माळ्या झोपे घरी, आल्या अतिता आदरे त्याहुनी धर्म पूर्णता, न लगते साया सजावे वनांतरा, सुखी तो घरा. असं होतं, हे विषय असा निघून राहतो. आणि मी चुकीचाच प्राणी, मला सारखा इकडे तिकडे पटकून पुन्हा जागेवर यावं. काय चालू नामदेव आहे, अनिच्छा प्रारंभ. आता ते डोकं आपटणार की मग असं चेंडू सारखं वाढल्यावर बसले. बाबा जेवतो पण जीव काय देऊ, जीव देऊ नको, जीव दे. मग काय समाधान. नामदेवराला किती आनंद झाला. देव असे जेवले का, शेवटचा एक घास राहिलेला. तो म्हणे नामदेवा कसं लागतंय तू सुद्धा बक्की म्हणून असं तो गालाला हात लावला असं तोंडाला. मग ते थोडीशी भाताची शिट खरखड तोंडाला लागला असं गालाला. हे गोकुळातल्या खोड्या पंढरपुरात आला म्हणून सोडित नाही. गोकुळात याने चोऱ्या केल्या फार म्हणून समोर. शनी शिंगणापूरला गेलात ना, बँकेला सुद्धा दरवाजानं कुलूप नाही, चोरीच होत नाही. आणि पंढरपुरात वारकऱ्याच्या पिशवीतलं लाडू चोरीला गेले. मी 8 लाडू आणले होते, जोडच कसे राहिले. आपल्या देवाचा कोणीतरी जोडीदार टोळीत आलाय असं समजायला पाला. ते वारकरी संगत करतात एकमेकांना. पकवायच्या गाय तंबाखू खाणार, बिडी वाढणारा बिडी, सिगरेटीची सिगरेटी. ते तसं चोराची चोर. पंढरपुरात चोरी खपती, खाण्यापिण्याचीच करावं, दुसरी करायची. हा महाराज, तिथं गोकुळामध्ये जसा आपण खाऊन सुनाच्या मुखाला हात पुसून जायचा. आपण खातो दही दूध तूप लोणी, हात पुसतो सुनेच्या मुखाला गुण. त्या सकाळी उठून म्हणायच्या, आत्याबाई घरात चोर शिर. कोण आहे पहाती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची अपोरी आजी चोरी केली खरी. असं म्हणलं की सासू कान फळत द्यायची. आरशात जाऊन तोंड बघ, तुझ्या गालाला लोणी दिसते. तू म्हणती नंदाच्या पोरात चोरी केली. त्या खोड्या हिथं सोडल्या नाहीत पंढरपुरात. नामदेवरायाच्या गालाला हात लागला, ते खरकट लागलं. आपल्या भाषेमध्ये मुसर असं थोडस लागले. आनंदामध्ये रिकामा आला देवाला नैवेद्य दावून नाही, जीवन घालून आलो. आई हसली, तोंडाकडे बघितलं, म्हणली वा. कळालं म्हणली मला, देव जेवला का नामदेव जेवला. आई म्हणली आज पोरग नैवेद्य खाऊन आलं बघा. म्हणजे नाही मी नाही खाल्ला, देवानीच खाल्ला. असू दे तू बी देवच आहेस. नाही म्हणले, देवानच खाल्ला. नामदेवा तसं नाही, नैवेद्याचं शास्त्र मग वडिलांनी सांगायला सुरुवात केलं, आईनी सांगायला सुरुवात केलं. नैवेद्य दाखवायचा असतो, देवगंध रूपाने घेतो, काय असं ते शास्त्र भर. तसं नाही, देव प्रत्यक्ष जेवलाच आहे. ते म्हणले हे शक्य नाही. तसं नामदेव खोटं बोलणं हे सुद्धा शक्य नाही, खरं करून दाखवतो. चला, दारात बांधलेली कपिला गाय होती, काळी देशी गाय, सगळी काळी कुठं डाग नाही दुसऱ्या रंगाचा. तिला म्हणायचं काळी कपिला गाय. त्या गायच्या पूजनाचं विशेष शास्त्रानं महत्व सांगितलं. आमच्या गौतम ऋषीला अहिल्याबरोबर विवाह करायला मिळाला, त्याचं कारण बी ती गायीच आहे. ती गायी नेमकं यायला झालेली होती आणि गौतम ऋषीने तिलाच 3 प्रदक्षिणा घातल्या. आणि 8 अशी होती स्वयंवर, जो पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा करून येईल त्याला मी ही पुरगी देईन. ब्रह्मदेवाची पुरगी. गौतम ऋषी मंडप टाकलेलाच होता. हे इंद्र चंद्र महेंद्र हे सगळे पळून यायच्या अगोदर तर ह्यांची मंगल अष्टका झाली, दोघं पाया पडत होते ब्रह्मदेवाच्या. इंद्र आले म्हणले झालं काय,
म्हणले त्याने शास्त्रात मला धरले का काळी कपिला गाय यायला लागलेली असेल त्याला जर आम्ही प्रदक्षिणा मारली तर एक प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणेची होती, शास्त्राचा नियम आहे. म्हणून अहिल्या त्याला द्यावी लागते. अशी काळी कपिला गाय. आता दिव्य दिव्य वस्तू संपत आल्या. चला हा भाग वेगळा होता. मुख्य मूळ मुद्दा काय? नामदेवरायांच्या दारात तशी गाय बांधलेली, नुकतंच वासरू झालेले तिला, म्हणजे दुधाची गाय. घरातला तांब्या घेतला, गडवा, चरबी किंवा बारकी कळशी, काय म्हणायचं, तकली, आपल्या भागात गुंडी, गुंडी, त्याला गडवा नाव, सोन्याचा होता. गेले धार काढली, धरधर धरधर, त्याला आता दाखवतो देव खातो पितो का नाही म्हणून. आणि मग हा हा म्हणता बातमी सगळीकडे पसरली, दाखव पंढरपूर गोळा झालेले. नामदेवराय गेले की अशी ती गुंडी, चरबी, आमच्या इकडली भाषा चरबी, देवाच्या समोर ठेवली. म्हणले बघ सकाळी नैवेद्य खाल्ला, त्याचा आळा आलाय, मी खाल्लाय म्हणून हे दूध पिऊन दाखव यांना, तू खातो पितो का नाही, तुला खाया घालतात का नाही, का असंच नुसतं पाणी फिरून महागारी पिऊन दाखव. देव मनात असं म्हणले नामदेवा, एकटा आला असता तर दुधाबरोबर बिस्किट सुद्धा खाल्ली. हे आता व्यवहारात आपलं म्हणायचं आपलं. त्या काळात त्या बिस्किट नव्हती, असतील तर दुसरी कसली असतील, आताच्या सारखी नसतील. युग बदललं का नाही, कालांतराने सगळ्या गोष्टी हळूहळू हळू बदलतात. रामयुग मे फल फलावल, कृष्ण युग मे घी, इच्छा नसली तरी घी, बरं का. कृष्ण युग में घी, मोदी युग में गरम चाय फूक फूक करते. बदलत राहतं, युग बदलतं, काळ बदलतो, हळूहळू सगळ्या गोष्टी बदलत राहतात. चहा आपल्या भारतात होता का पहिला? नव्हता, पण आता पिकाय सुद्धा लागला का नाही, नुसता इकत नाही, पिकतो सुद्धा. असं काय सांगत होतो, नाही आठवलं की म्हणायचं कीर्तन. नामदेवरायने अशी चरबी ठेवलेली समोर, गडवा भरलेला सोन्यानं, पिऊन दाखव. म्हणजे देव म्हणले तसं नाही जमत, मनात प्रगट झाले नाही. हे बघ म्हणले तुला माहित आहे, हट्ट करशील नाही पिण्याचा तर नामदेव काय करेल हे तुला माहिती आहे. आणि मग विनंती सुरू, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाळ लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. विनंती, काला बछडा कपिला गाई, दूध दुहावत नामालाई, दूध पियो मोरे गोविंद लाला. सोने का गडवा म्हणजे चरबी, आमच्या भाषेत गुंडी. सोने का गडवा दूधने भरियो, प्रियो नारायण आगे धरियो, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे. आता पिल का? नाही पेत ना, मग पुन्हा चरबी बाजूला काढली, पुन्हा असं डोकं आपटणार म्हणजे नसली बिस्किट तरी पितो. आता हा देव हसले. आईसा भगतमय कभी नाही पाया, युगे 18-20 विटेवरी उभा. एवढ्यात असलं कधी मला भेटलं नाही असं म्हणतात. नामदेवने देव हसाया, दूध पियो मोरे गोविंद लाला. प्रकार पेलाच दूध नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी आणि नामदेवा हाती दूध प्याला. ह्याला म्हणायचं भावाचं बळ. आणि याच एका बळानं देव परेच्छा प्रारब्धी आहे, आणावं लागतं आणि त्याला जा म्हणावं लागतं, परेच्छा. आणि आम्ही सगळे जर आणि इच्छा नाही तरी सुद्धा यायचंच, इच्छा नाहीच तरी सुद्धा यायचं, इच्छा नाही तरी सुद्धा इच्छाच नाही होत. आम्हाला हेत नाही, यमानं हाणून मारून नेलेलं असते. मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल, असं माती तोंड घुसळून नेलेलं असतं, सहजासहजी नेत नाही. नाही त्या यमाशी करुणा,
जाती करुणा वेळ पुढे पुढे चालला काय ते जेवण करून कीर्तन असल्यावर निवांत जेवणाने आपली वाट बघायची ही जरा चुकीची आहे. आपण त्याची वाट बघणं वेगळं आणि त्यांनी आपली वाट ती भात म्हणतो कधी गोवा म्हटली माणसं म्हणत नाही कोण म्हणतात आमची म्हणते ह्याला मेलं तरी आपण गाठच ते फक्त एवढा मुद्दा संपूर्ण मध्ये विचार घ्या. अनिच्छा प्रारब्ध आमचे आम्हाला येताना यावं असं वाटत नाही जाताना जावं असं वाटत नाही. येताना काय सांगू गर्भीची येताना मांस मळमूत्र गाणा सुदक्षिणोक्षणा ध्यातसे. बरं आईच्या उदरातलं त्रास सहन करत असताना आम्ही सारखं देवाला नमस्कार करत असतो. देवा सोहम सोहम मी तुझा आहे तू माझा आहे दुसरं मला काय माहिती नाही. हे कवर बरोबर आईच्या पोटात आहे तो आणि एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळी उगवणी आठवी न पाय हा माझा नवस. हे पुढचं महत्वाचं आहे. देवा रात्रंदिवस मी तुझ्या पायाच्या अनुसंधानानं राहील पण मला या दुःखात एकदा बाहेर काढ. आणि एकदा बाहेर आलं का नाही कधीतरी एकदा पाय आठवते. ते म्हणले का माळ घातली म्हणले आमच्या बापाला होती म्हणून आम्ही घातली. बापावर उपकार करायला माळ घालायची नाही. आम्ही आईच्या उदरात केलेला नवस काय ते आमच्या लक्षात ठेवायचा. आठवी न पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा रात्रंदिवस. गंमत आहे तिथं आम्हाला यावं असं वाटत नाही आणि एकदा आलो की मरावं असं वाटत नाही. आपण सगळीच आता मंडपाच्या बाहेर गेले की मरणार आहे असं जर आपल्या सगळ्याला कळालं दिवस उगूच तर कीर्तन बंद करू देतात. काय बाहेर यमानं उभा राहून त्यांनी सांगावं किती बी वेळ चालू द्या बाहेर आला की सगळीच आज जाणार आहे असं त्यानं बाहेर आरोळी मारावे. बाहेर आलं की सुट्टी नाही असं म्हणतोय ना मग तुम्ही मला सुट्टी द्यायची नाही बंद करू नका. काय लय घाय किती बी घायला येऊ द्या सत शिकलं बंद करू नका. का आगा मर हा बोलणं साहती मर म्हटलेलं सोसत नाही मरायचं तर लांबच. आणि मेले रडती आमच्याकडे शब्द त्याला अस्ताव्यस्त स्वरामुळे किंकाळ्या मारणार आमच्याकडे त्याला म्हणतात बोंब बनतात. मोठमोठ्याने काय होतात नुसती बोंबलत नाही छाती बडवू बडवू बोंबलतात. आगा मर हा मरायला आवडत नाही बरं का. न मरणे निर्विवाद जगा पडे मरायला कोण हेतनं जावंच असं वाटत नाही. माणसा आम्ही मरावं म्हणून नवस करणारी ज्ञानोबराय म्हणतात नवशी होती तरी माझी मरणी ज्ञानोबराय म्हणतात. आम्ही नवस करत असतो ही मारू दे म्हणून बरं का मरू दे. आम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तीचं सारखं आम्ही मरण घोकलेलं असतं आणि आवडणारी व्यक्ती मरायला लागली तरी मरू नये असं वाटतं. चला हा विषय महाराज म्हातारा आजारी पडलं 10-12 दिवस आतल्या घरात ठेवलं तर खाटावर पलंगावर
कोणतरी भेटायला आले म्हणलं तसा जीव जायचा नाही, खाली झोपू. मग ते वर पलंगावर झोपलेलं खाली झोपलं. तसं 10-12 दिवस सांभाळलं म्हातारं, पण मरच ना. लय मरण कडक असत त्याचं, लवकर मरण. ते म्हणले आत कशाला एवढ्या घरात ठेवले म्हणले, तिथं मराने यायचं नाही, बाहेर काढा म्हणले. आणि वाचा गेली होती म्हाताऱ्याची. नुसतं जी आपल्याला माणूस नको ती समोर आला की असं डोळं वाटरायचं, आवडीचा माणूस आला की रडायचं, एवढंच चालू होत. पण ती म्हातारा असं अंगणात आणून बसवलं की म्हातार बळ करून वासू केसू वासू केसू असं म्हणायला लागले. मग ती घरातली लिकी सुद्धा सगळ्या एवढा जन्म सगळा दारू गांजा मटण नाही त्या धंद्यामध्ये घालवला. पण मरायच्या टायमाला म्हातारं वासुदेव केशव म्हणजे वासू वासू म्हणजे वासुदेव. म्हणजे महिनाभर झालं वाचा गेली होती, पण 2 शब्द म्हणताय ना, जरा इंजेक्शन देऊन बघूया ह्याला बोलाय आलं तर. कशाला बोलाय ते काय गबाळ तुम्ही कुठे ठेवलं काय हे सांगाय आलं म्हणजे झालं. मारता मारता मरायला लागलेला माणूस का बोलला पाहिजे. मरायला लागलेल्या माणसाचा हात चांगला असला पाहिजे. कशाला एवढं आमचं तरी काय महाराज इंजेक्शन केलं काय डॉक्टर करा आणि शरीरानं साथ दिली. म्हातारं सुनांना शिव्यात द्या सुरुवात. अक्कल नाही, मी दाट तो करून मी प्रपंच केला, फत्याचं नव्हतं केलं, मला भाऊकीनं एवढंच दिलं होतं, माझा एवढं चालू होतं, मी हा स्वर्ग उभा केला, तुम्हाला सांभाळायची अक्कल नाही. ती म्हणजे इंजेक्शन देऊन चूक झाली. इंजेक्शन देऊन चूक झाली, ते चुकीचं इंजेक्शन दिलं असतं तर बरं झालं. चुकीचं म्हणजे इंजेक्शन दिले असं सवर गेला असता तर बरं झालं. लेख म्हणले बाबा हो चांगलं सकाळ धरण तुम्ही वासुदेव केशव म्हणत आता वासू केसू वासू केसू, आणि आता तुम्ही आम्हाला शिवे देता. म्हणजे मला काय घेणं देणं वासुदेव केशवचे. वासुदेव केशवचा ना आमचा काही संबंधच नाही, कार्यकारण कुठला काही संबंध राहिलेला नाही. आम्हाला म्हणायची काय गरज आहे वासुदेव केशव. ती म्हणले मग तुम्ही वासू केसू काय म्हणत होता. अरे मूर्खानो, गोट्यात बघा गाईचं वासरू किरसुणी खातंय, ती सांगत होतो मी. वासू केसू कसं मरू वाटून सांगा बघू. मरावं वाटत नाही, मरावं वाटत नाही तरी मरतच, यावं वाटत नाही तरी सुद्धा येतच. त्याला म्हणायचं अनिच्छा. देव काय येतो, धर्मस्थापना, साधूचं रक्षण आणि दैत्य संहार एवढ्या करताच देव येतो. आम्ही काय येतो, अनंत जन्मामध्ये केलेलं कर्म, कर्माचं साठलेलं संचित आणि संचिताचा भोग भोगायसाठी आम्ही येतो. आगा कर्मी जे उरावे, देही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. देहा एका हे आमचं बरं का, आमचं. आणि देव यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमा धर्मश्च सदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूचा मानू दिवशी दैत्याची कुळे नाशी धर्माशी नितेशी शेजभरी. बरं काय तुकाराम महाराजांचं प्रमाण. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. धर्मरक्षा वया अवतार घ्यायची आपुल्या पाहिशी भक्तजना आंबऋषी साठी जन्म येणे दृष्ट निर्दाळिले किती एक. ह्याच्यासाठी देव येतो. म्हणजे देवाचं एकच कार्य आहे, साधूचं रक्षण करायचं, दैत्य संहार करायचा, दुर्जनाचा संहार आणि साधूचं रक्षण आणि धर्माची स्थापना करून द्यायची. त्याचं काम संपलं. बरं आम्ही काय यायचं, आमचा प्रारब्ध भोग भोगून संपवण्याकरता यायचं. आल्यावर पुन्हा नवीन करतो ही गोष्ट वेगळी, पण आलोय त्याच्याकरता. त्याच निमित्तानं सुख दुःख भोगावं लागतं याच्याकरता देह. महात्म्यांनी कशासाठी यायचं, देवानं स्थापन केलेला धर्म पालनासाठी महात्म्यांनी यायचं. काय म्हणतात, धर्माचे पालन. काम काय करायचं, करणे पाखंड खंडन. पुढं नुसतं पालन करायचं नाही, आपल्यापाशी आहे ते वाढतं करायचं. हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे. धर्माचं पालन करत असताना हेच धर्म त्याचं बीज वाढवण्याचं काम करायसाठी महात्म्याचा अवतार आहे. आपल्यापाशी आलं न वाढतं करायचं.
तुकाराम महाराजांच्या पर्यंत आलेली ही संप्रदायाची असलेली ही चैतन्य संप्रदायाची परंपरा. जेवढं गुरुनं दिलं तेवढंच नाही केलं, परंपरेतच कधी केलं घडलं नाही असं त्या नामस्मरणाच्या जोरावर करून दाखवलं. सदेह वैकुंठाला गेले, वाढतं केलं. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला, जगदोद्धारा लागी उपाय सुचविला, निंदक दुर्जनाचा संदेह निरसला, जय जय सद्गुरु तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग. आपल्या जवळ आलं की वाढतं करायचं. म्हणून वाढता हा पुण्य धर्म केला. तिघाच्या 3 गोष्टी कळाल्या, तिघाची 3 प्रारब्ध कळाली, तिघाचं 3 प्रकारचं कार्य कळालं. यातलं विशेष कार्य काय संतांचं? संत बरं का, देवाचं विशेष कार्य दुर्जनाचा संहार आणि साधूचा संभार. आता आम्ही दुर्जन आहे का? आहे म्हणायला तरी दुर्जन आहे का आम्ही? नाही म्हणा की दुर्जन आम्ही रावण आहे का? देवाने आमचा संहार करण्यासाठी यावा, आम्ही रावण आहे का? नाही. आम्ही कंस आहे का? वक्रदंत, शिशुपाल कोण आहे सांगा? आम्ही ते नाही, आम्हाला नाव सुद्धा कोण देत नाही. आम्ही कोणी असं मला खूप दिवसातून पुत्र झाला, काय नाव ठेवलं म्हणजे रावण ठेवले, असं झाले का? त्यांची नावं ठेवावी एवढा सुद्धा दुर्जनपणा आमच्यामध्ये नाही. बरं आम्ही भक्त आहे का? अनन्य शरणागत आम्ही तेवढा आहे का सांगा बघू. आम्ही सकाळी हरिपाठ चालू करतो, हरिपाठ आंघोळीला सुरुवात केली की हरिपाठ सुरू होतो, तिकडं कबशी वाजली की हरिपाठ. किती अनन्यता आहे आमच्यामध्ये सांगा, किती अनन्यता आहे आमच्यामध्ये, किती अनन्यता आहे ह्या सोहळ्यामध्ये आम्हाला कळाली. इंद्रायणीला पूर आलेला आहे, कुणी येऊ नका म्हणलं की वारकरी सगळं पुण्यातच का म्हणले, महाराजांनी सांगितले तिकडे येऊ नका. असा येडा घालून पलीकडे जायला कुणी आडवलं असतं का? अनन्यता किती आहे. म्हणजे आम्ही साधूही नाही आणि आम्ही दुर्जन सुद्धा नाही. मग आमचा उद्धार कोणी करायचा? या मधल्या वर्गाच्या उद्धाराकरता महात्म्याचं रात्रंदिवस जिजणं असतं बरं का. मधल्यांच्या उद्धाराकरता दुर्जनाचा आणि सज्जनाचा संभाळ देव करतो, दुर्जनाचा उद्धार देव करतो. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, पण जी दैत्य बी नाही आणि जे भक्त बी नाही त्या मधल्यांच्या उद्धाराकरता संत येतात. हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. त्या जगाचं त्यांनी आईबाप हे पद स्वीकारलेलं असतं. आई बापापेक्षा सुद्धा विशाल अंतकरण प्रेमाचं मायेचं घेऊन महात्मे अवतरी झाले जातात. महाराज म्हणतात आम्ही काय तुमचं वर्णन करावं, आम्ही वर्णन करू शकत नाही. तुमचा अवताराला येणं कशासाठी आहे? अवतार तुम्हा धराया कारण, ही मधली आम्ही उद्धराया जन जड जीवा, आम्ही उद्धराया जन महा दोषी. मधलीचा लव तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, आय पटेत निर्देवानो, आय पटेत निर्देवानो, अवतार राया कारण, अवतार अवतार अवतार
अंत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो का कृपावंत आहे माय बापांना अंत कृपावंत पती का दिला याच्यावर एक वेगळे चिंतन महात्म्यांनी मांडलेले आहे. आणि आई किती जरी प्रेमाची असली तरी कृपावंत पदावर बसत नाही. बाप किती जरी आधार देणारा असला तरी कृपावंत पदावर बसत नाही. संत का आई खूप प्रेमळ आहे ना. आईसारखं प्रेम आहे का कुणाचं नाही. पण मनासारखं झालं नाही तर आई मारल्याशिवाय राहते. आताच्या तर आया पोटातच मारायला लागल्या. तो विषय मनासारखे जरी न होता बाळकाशी तरी वधी माता. माय बाप जरी सरक नका बोका तया सवे सुखा न पविगे बाळ. म्हणून कृपावंत पदावर आम्ही तुम्ही बसू शकत नाही. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी किंवा जड जीवा. काय काम आहे तुमचं ते म्हणले बास का रामकृष्ण. जड जीवाचा उद्धार कसा करता तर काही गोष्टी वाढल्या पाहिजेत काही गोष्टी कमी झाल्या पाहिजेत. पहिल्यांदा कुणाच्या तरी आश्रयात गेलंच मग माळ घातली पाहिजे. नुसत्या माळावरच गाडी थांबवायचं नाही. मग 4 अभंग पाठ झालं पाहिजे. नाही म्हणा येईना मग हळूहळू चुका नका पण टाळ वाजवाय आला पाहिजे. हळूहळू काहीतरी जास्त झालं पाहिजे का नको. म्हणजे बास आम्ही माळ घातली आम्हाला आता काय करायची गरज नाही. मग अचानकच कोणतरी म्हणतंय कुठतरी गेल्यावर महाराज ओ माळकरी मामा म्हणा की एक अभंग त्या भानगडीत आम्ही पुढे हळूहळू धाडे मार्गाची निवळे तिथपर्यंत गेलं पाहिजे. काहीतरी कमी झालं पाहिजे काहीतरी वाढलं पाहिजे. जगाचा असाच उद्धार करतो म्हणून होणार नाही. म्हणून काय सुख वाढवलं पाहिजे. वाढावया सुख भक्ती भाव. किती गोष्टीत बघा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आता थोडीशी गंमत करूया. चौकदारांनी परवानगी दिली तरी मी एवढं सांगितलं पुढे जायचं त्यांची माफी मागूनच. असं वाढावया सुख कशाचे विषयांचं सुख आहे का नाही. विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड यमदंड सैनिक का असं पण विषयाचं सुख आहे ना. मग संत त्याचं सुख वाढवायला आले का नाही. वाढावया सुख कशाचे पुढचा शब्द घ्यायचा. वाढावया सुख भक्तीचे बरं. वाढावया सुख भावाचे. वाढावया सुख धर्माचे. वाढावया सुख कुळाचाराचे. वाढावया सुख नामाचे. वाढावया सुख विठोबाचे. पुढचा शब्द काय भक्ती. वाढावया भक्ती सुखाची. वाढावया भक्ती भावाची. वाढावया भक्ती धर्माची. वाढावया भक्ती कुळाचाराची. वाढावया भक्ती नामाची. वाढावया भक्ती. पुढचा शब्द काय धर्म. वाढावया धर्म सुखाचा. वाढावया भाव सुखाचा. वाढावया भाव भक्तीचा. वाढावया भाव भावाचा. त्याला ती बी धरायची. वाढावया भाव भावाचा. वाढावया भाव धर्माचा. वाढावया भाव कुळाचाराचा. वाढावया भाव नामाचा. वाढावया भाव विठोबाचा. पुढं धर्म. वाढावया धर्म सुखाचा. वाढावया धर्म भक्तीचा. वाढावया धर्म भावाचा. वाढावया धर्म
धर्म धर्माचा वाढावया धर्म कुळाचाराचा वाढावया धर्म नामाचा वाढावया धर्म पुढं कुळाचाराचं वाढावया सुख कुळाचाराची वाढावया सुख भक्तीचे वाढावया कुळाचार सुखाचा वाढावया कुळाचार भक्तीचा वाढावया कुळाचार भावाचा वाढावया कुळाचार धर्माचा वाढावया कुळाचार कुळाचाराचा वाढावया कुळाचार नामाचा वाढावया कुळाचार विठोबाचा पुढं नाम सुखाचे वाढावया नाम सुखाचे वाढावया भक्ती सुखाची वाढावया नाम बरं वाढावया नाम सुखाचे वाढावया नाम भक्तीचे वाढावया नाम भावाचे वाढावया नाम धर्माचे वाढावया नाम कुळाचाराचे वाढावया नाम नामाचे आणि वाढावया नाम आता विठोबा घ्या वाढावया आता हे तिथं एका जागेवर आणायचं पुन्हा सुख विठोबाचे सुख विठोबाची भक्ती विठोबाची भाव विठोबाचा धर्म विठोबाचा कुळाचार विठोबाचा नाम विठोबा त्याचा जो वाढू दे विठोबाचा धर्म जागू त्याचे चरणी वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी तुम्ही कसे आहात तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संतजन काय चंदनाचा स्वभाव असतो शेजारी कोणी याचा विचार करत नाही आपल्यासारखं त्याला करत संतांनी सरता चंदनाने बोली मग गुणदोष याची न विचारी काही ठाव दिला पायी चंदनाचा गुण आपल्या शेजारी कोणी ह्याचा विचार करत नाही त्याला देतं आता बरीच जण अशी झाड येत चंदनाचे शेजारी राहून आपल्यात त्याचा वास येऊ देत नाही ही त्यांचा दोष आहे चंदनाचा नाही चंदनाचा चंदन सगळ्याला वास देत पण बांबूच्या झाडाला घेऊ वाटत नाही त्याला काय करायचं केळीच्या झाडाला आपल्यात वास येऊ देऊ वाटत नाही त्याला काय करायचं हिंग नाही त्याला आपल्यामध्ये वास येऊ दे वाटत नाही त्याला काय करायचं हा ज्याचा त्याचा दोष आहे बरं का पण चंदन सगळ्याला देत चंदना आणि बोरी व्यापील्या एवढंच काय महाराज म्हणले चंदना शेजारी असलेल्या कडुलिंबाला सुद्धा रात्रीचं चंदन म्हणून चोरून नेलं चोरून नेलं आणि चोरूनच रात्रीच विकलं ते मग रात्रीचा चोरीचा माल आहे चोरीचा मामला हळूहळू बोंबला ती म्हणले ही लागतं जपून ठेवा बायकोने जपून ठेवा 1 वर्ष 2 वर्ष 10 वर्ष 5-6 वर्ष झाली पोरग मोठं झालं ते म्हणजे आई ही लाकडं ही तर लय सुगंध येतो कशाची ती म्हणजे चन्नाची त्यातलं 1 लाकूड काढलं जे काढलं का नाही ती लाकूड लिंबाचं होतं ते म्हणलं मी असं करतो चैत्र महिना चालू आहे कल्लेश्वराच्या मंदिरात एवढा आपल्या नावानं दान देऊन येतो वारे चोरीचा मामला देवापाशीच येतं ते सगळं कुठं बी जा बरं का किती बी चोरून करा देवाला कळालेलंच असतं बरं का कळालेलंच असतं आणि पुन्हा ते चांगलं व्हायसाठी देवाजवळच आलेलं असतं काय पुजाऱ्यांच्या हातात दिलं की त्यांनी ते लाकूड सगळं उघडलं त्याचं चांगलं चंदन केलं की सगळ्या पिंडीला दुसऱ्या दिवशी लेप दिला कशाचा लिंब आहे का ते असताना लिंब आहे पण चंदनानं काय केलं कडुलिंबाला सुद्धा पांडुरंगाच्या कपाळावर जाऊन बसायचा अधिकार कडुलिंबाला प्राप्त होतं पण चंदनाच्या शेजारी बसून त्याचा वास आपल्यात येऊ दिला तर काय चंदनाने बोरी दुसरा चंदनाचा गुण स्वतः जिस्त दुसऱ्याला शीतलता देत स्वतः जळत दुसऱ्याला सुगंध देत बराच गुण आहे चंदनाचा नाही लोपयुक्त गुण वेदी आणि का चंदन बऱ्याच गोष्टीने युक्त चंदनाचे वर्णन आहे तसं तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी अशा महात्म्यांच्या सहवासामध्ये तुमचा माझा चाललेला असला हा जन्म आहे हा जन्म सफळ आहे सार्थकी आहे आमची इच्छा झाली नरकाला जायची तरी सुद्धा यम आम्हाला नरकाला नेऊ शकत नाही अशा पर्व काळात आमचा झालेला हा जन्म आहे नरकाला जायची अपेक्षा असली तरी आता जाता येत नाही का अण्णा महाराजाच्या कुळात जन्म झाला नरकाला जायची इच्छा आहे तरी जाता येत नाही का अण्णा महाराजाचं दर्शन झालं नरकाला जायची इच्छा आहे तरी जाता येत नाही का सद्गुरु दादांच्या आश्रयाला गेलं
नरकाला जायची इच्छा आहे तरी सुद्धा आता यम येत नाही का? ज्ञानोबा तुकाराम दिवसातनं एकदा तरी कानावर पडते. काय इकडं नाम घेता उठाउठी होय संसाराची दुटी, हे देवाच्या नामाचं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आणि तिकडं त्यांचं काय महत्व आहे? श्री गुरु सद्गुरु करिता उच्चारू. माझे गुरु वेगळे असतील, तुमचे वेगळे असतील, बरं काय. फळ परंपरेमध्ये अधिकार परत्वे अनेक फळ आहेत, अनेक गुरूंच्या शाखा आहेत. आपल्या आपल्या अधिकारात असलेला गुरु म्हणजे आपला देवच असतो. माझ्या विठोबाचा आपणची देव. 16,108 जणींच्या घरामध्ये जाताना राज कारभार करून जर निघाला दरबारातनं तर प्रत्येकीच्या महालात जाताना एक एक तयार होत होता. किती रुपये धरायचा? 16,108. पण तशीच पांडुरंगाने धरलेली रुपये, देहूकर असू द्या, आळंदीकर असू द्या, आजरेकर असू द्या, आरफळकर असू द्या, देवाने धरलेली रुपये ते नाना रूपामध्ये देव नटलेला आहे. अनंत रूपे आहे ना देवाचं, देखील आम्ही तसाच बघायचा. आम्हाला दगडात नाही दिसणार. तुकाराम महाराजांच्या सारख्या महात्म्याने झाडात, वेलीत, पानात, फुलात, पाण्यात सगळीकडे बघितला तसा नाही दिसणार. महात्मा आला की देव आहे म्हणून बघायचं. एवढंच काय, बुवाकडे बघितलं तरी देव आहे म्हणून सुचायचं नाही, पण महात्मा तरी ओळखू येईल ना. बुवा जाऊ द्या मातीत, बुवाचं काय आपल्याला, पण महात्मा. माणूस बघितला की देव सुचायचा नाही, माणूस बघितला की करील. एवढी आमची बुद्धी हलकी आहे. पण अधिकारी पुरुष दिसला की देव मानावा. तसं आपणची देव होय गुरु या रूपाने ही असलेली सगळी घराणी येतात. या घराण्यांच्या आश्रयी थोडकं का होईना जीवन गेलंय म्हणून आता नरकाला जाता येत नाही. पाप ताप दैन्य दाय उठा उठी राज्या भेटी हरिदासाच्या अशा उत्तम कुळाच्या सेवेत अधिकारात जन्म प्राप्त असलेल्या आपल्या सगळ्यांच्या सहवासातील आणि रायाप्पा महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करू. श्री गुरुदादा श्री गुरु अण्णा महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करू. शेवट म्हणा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, म्हणे गुण चंदनाचे अंगी, म्हणे गुण चंदनाचे अंगी,
अवतार तुम्हा घरा